तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळी? मस्त मजेत आहेत ना? तर बघा 2-4 दिवसातून आज व्हिडिओ बनवाय घेतलायला, कारण 2-4 दिवस काय वेळ नाही भेटला, कारण गावाला गेल्यामुळं ना तिकडं काय व्हिडिओ बनवला नाही. तर म्हणलं चला आज महागारी आली घरी, तर म्हणलं चला आता एक छोटासा व्हिडिओ बनवावं. तर एका इकडं आमची पहाडी कशी खाते. आता संध्याकाळचं टायमिंग म्हणजे 4-4:30 वाजून गेले ते. तर संध्याकाळचं टायमिंग झालं तर वैरण ठुली त्यांना. तर बघा कशी मस्त एकदम शिंगाळू आहे का नाही, हे बघा हे बघा. तर ही गेल्या वर्षी म्हणजे पावसाळ्यात जलामल्यामुळं का नाही ह्याची शिंग जाळली नव्हती, तर कशी शिंग आली ती बघितलं का तिला. आणि ती बघा मोठी. तर म्हणलं आता चला बरंच 2-4 दिवस झाले व्हिडिओ नाही काय नाही, तर म्हणलं आज तरी बनवा एक व्हिडिओ. काय करतोय? तर आमचा बल्यांना चालला जेवायला. गुरं बाहेर घेतली, वैरण टाकली की भुका लागतात पोरांना. तिकडे शेळ्या चरतात. आहे वातावरण आबाळले आले, पण वारं पण लय सुटलंय बघा. पाऊस काही येत नाही. इकडं टाकायची आपल्याला इकडल्या रानात मका. तर म्हणलं चला एक असंच बनवावं एक व्हिडिओ. हे बघा इकडे कशा शेळ्या चरतात आमची, बघितलं का? हे बघा, ही बघा वाघ आमचा कसं काय, हे बघा जवळ गेले गेले की मारायसाठी कसा करतोय. आणि हा काही रान आता नांगरून ठेवलंय, तर मका टाकायची गुरांना. आता सध्याचं खायची पंचायतच आहे, ऊस चालू आहे आता. आणि कसं काय वाटतंय बघा वातावरण. तर संध्याकाळचं गायांचं लय भारी रुटीन चालतं मस्त. आता बाहेर घेतल्या गोट्यातून वैरण टाकली, अजून पेन ठेवायचे. इकडं बघा आपली काली, कल्याणी, ईश्वरी सगळ्या आहेत इकडं पण. तर 4-5 दिवस चांगली रिमझिम येत होती, पण आज नुसतं वारं सुटलंय भदभर. ही बघा कशा चरते ते बघितले का? मला दाखवते बॅक कॅमेराने. हे बघा चाललंय आता खायचं. तर संध्याकाळी 5 वाजले की त्यांचं रुटीन चालू होतं. तर आता चालली होती रानात, म्हणलं चला एक चक्कर मारावं रानात आणि एक व्हिडिओ पण बनवावं छोटासा. लय वारं सुटले बरोबर. तर ह्या काही इथं होता शेणखताचा ढिगारा. तर जस्ट म्हणजे 2-3 दिवस झालं आपण विकलं जुगाड. म्हणजे तुमच्याकडं कसं चालतं काय माहीत नाही, पण आमच्याकडं बघा 12,000 रुपये जुगाड चालतं खताचं. तर विकले आता हो का 2-3 दिवसात एवढे शेणखत पडले. आणि ह्या साईडला आहेत आपल्या अप्सरांच्या जाळ्या. हे बघा हे का अप्सरांच्या जाळ्या येतात. तर अप्सर आपण आता बऱ्याच कमी केल्या बरं का. काय होतंय इथं अशीच बाजूने पिकं केली का नाही, तर मुंगास बिंगास लय ताप देते ती. या कोलं लांडगं, परत अनेक बोक मोठं मोठं. तर बऱ्याचशा खाल्ल्या बरं का आपल्या. तर आत्तापर्यंत 300-350 झालत्या बरं का, पण लय म्हणजे वाटोळं झालं त्याच्यामुळे आता कमीच केल्यात सध्या. तर जोपर्यंत आता मोठी जाळी होत नाही ना तोपर्यंत आपण कमीच ठेवणार आहे. बघा इकडचं एक वावर नीट करून ठेवलंय ही, कारण ह्याच्यात पण आता आपल्याला डाळिंबीची बाग लावायची आहे. तर रोपं मागवल्यात पण अजून काय आली नाही ती. तर म्हणलं चला आज एक रानात येळा मारून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवा, कारण बरेच दिवस झाले व्हिडिओच बंद होतं. तर आत्ता म्हणजे चालूच केल्यात, म्हणजे कंटिन्यू आपले येत राहत्या. त्यासाठी सगळेजण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच आपल्या चॅनलवरती नवीन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मैदाळ वारं सुटलं या पावसाचं तर काय नामोनिशाण नाही, पण वारं लय सुटलं. हे बघा ऊस आपला. तर सध्या आता आपण ही घरच्या जनावरांना बी चारतोय, आणि आमच्या आजूबाजूला बी बरेच आपले शेतकरी बंधू आहेत ना, त्यांना म्हणजे चारा नाही सध्या त्यांच्या बी जनावरांना. तर आपला ही ऊस दिलाय बघा गुंट्यावर. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने. हो का? तर आता एवढा तोडलाय असा. तर घरच्या बी जनावरांना होतोय आणि आपल्या जनावरांबरोबर दुसऱ्या बी जनावरांचं भागतंय म्हणायचं.
कारण कसं असतं मुक्या जनावराला आडवं कधी येऊ नये. तर बऱ्याच जणांनी विचारलं बरं का तुमचा ऊस द्यायचा आहे का, आमच्या बी जनावरांना खायला नाही. तर मग दिला मग सगळ्यांनाच. तर गुंट्यावर दिलाय आपण, काय तसं म्हणजे फुकट वगैरे काय दिला नाही, पण गुंट्यावर दिलाय. आता ते कसा गुंटा दिलाय त्यात आपल्या दादाला माहिती असेल. ही बघा आपली मका. तर आता सध्या हो का एवढं गिनीगोल, तिथं मकवन आहे, तिकडं ऊस आहे आणि इथं ऊस आहे. तर एवढंच आता जनावरांना खायला राहिले. आणि पलीकडच्या रानात मका केली, पण ती काय मकाचं बी म्हणजे उगवलं नाही बरं का व्यवस्थित. आता बघू काय करायचं ती. ही छान उगवलंय. तर बघा आता ह्याच्यात औषध मारायचं. आळी फिडी नाही बरं का, आळीचं प्रमाण कमी आहे, एवढं नाही. तर मस्त मका आली. कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर म्हणलं बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते, तर चला म्हणलं थोडंसं हे करावा. तर काही इथं पण एवढी सरी काढून ठेवली, तर थोडीशी आपली तरकारी लावायची आहे. तर बघा तेव्हा तिकडल्या साईडला ना आपण कागदावर डाळिंब लावले, तर ती पण तुम्हाला दाखवती. आणि मका बघा किती मस्त आली आपली. तर हे आता जनावरांसाठीच मका केलेली, थोडीशी पातळ झाली बरं का. पाखरं बिले ताप देते ती टाकल्या. तर ह्याच्यात गवत बघा कसलं आलंय. तर पहिली माणसं का नाही, तर ही म्हणजे औषधं मारत नव्हती बरं का. सगळं असं खुरपून घ्यायची, मका असो, बाजरी असो, गहू असो, सगळं खुरपायची. बाया घरच्या घरी, कोणी घरच्या घरी खुरपायचं, कोणी माणसं लावून खुरपायचं. पण आता बघा ना, आता गवत झालं म्हणलं की डायरेक्ट औषधं मारावं लागते ती या. आणि पहिलं खुरापलं ना तर गावात पण येत नसायचं. एकदा खुरापलं का नाही परत रानात झाकळून जायचं. मका बिका असले, गहू असलं, बाजरी असली म्हणजे. आणि एवढी गवतं वाढत नव्हती. आता सगळं झालंय डुप्लिकेट, त्याच्यामुळं जे काय आपण मटेरियल टाकतोय त्याच्यात पण लय म्हणजे गवत येतंय. तेव्हा इकडं डाळिंब लावलंय कागदावर. तर चला आता तुम्हाला दाखवते तिथं. आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. तर आपलं रोज आता इथून पुढं ना रोज संध्याकाळी 5:30-6च्या सुमारात ना रोज आपले व्हिडिओ येत राहते ना. तर नवीन व्हिडिओ बघाय तुम्हाला आपलं म्हणजे कसं शेतकऱ्याचं व्हिडिओ कसं असतात, शेतात काय काय करतात, कसं म्हणजे त्यांची हालहवा ही कशी काय असती, तर नक्की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काही तर लावलंय आत्ता डाळिंब. तर डाळिंबीच्या मध्ये पण आंतरपीक घेतलंय बघा, तुम्हाला दाखवते चला. तर लय वारं सुटलंय लय. हे बघा दुधी भोपळा केलाय हो का, दिसतंय का नाही काय माहिती. हो का ह्याच्यामध्ये दुधी भोपळा घेतलाय. आणि हो का ही अशी डाळिंबीची रोपं लावलेली ती. तर ही पेपर हातारलाय, मल्चिंग पेपर. कारण कसं होतं आता म्हणजे कसं रिमझिमीनं गवतलं येते ती. आणि खुरपायचं म्हणलं का नाही औषध तर मारायचं येत नाही डाळिंबीच्या मध्ये एवढं म्हणजे ह्याच्यात दाटीत का. जास्त करून लहान झाडं असली का नाही तर धोकाच, म्हणजे कसं झाडावर जर गेलं औषध बिवषध तर उगं झाडं ही मरते ती त्याच्यामुळं. तर असं कागद त्याच्यामुळं बघा हातरून घेतलाय. आणि दुधी भोपळा पण आपला बघा कसं काय आलाय, नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त म्हणजे एकदम असं आता चांगला 3-3, 4-4 पानावर आलाय बघा. हे बघा हे का कसा वाटतोय. तर चला कसं काय वाटतोय व्हिडिओ बघा. आज पण एक छोटासाच बनवावं म्हणलं. म्हणून हो का आता जनावरांचं खायला बी एवढंच राहिलंय. तिथं गिनीगोल आहे आणि इथं ही कडवाळ आहे. तर ही उन्हाळ्यातलं कडवाळ आहे. उन्हाळ्यापासून हो का एवढं राहिलंय आता. आणि जनावरांचं कसं असतं, जनावरांना खायला लागतंय. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर बाय सर्वांना.